वेलकम टू अ न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आपला आजचा टॉपिक आहे इयत्ता 7वीचा नागरिकशास्त्रचा 6वा पाठ, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये. या लेसनचा फर्स्ट पार्ट आपण शिकलेलो आहोत. आज आपण सेकंड पार्ट शिकणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला आमच्या चॅनेलची हेल्प होत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करायचं विसरू नका. तर मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये या लेसनच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय, ती संविधानात का नमूद केलेली आहेत आणि ती कोणती आहेत ते देखील पाहिलं. तर मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्वे लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करतात. आता मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे काय, तर मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, म्हणजे खूप आवश्यक असलेले स्वातंत्र्य मिळते. तर मार्गदर्शक तत्वे ही लोकशाही रुजावी म्हणून पोषक असे वातावरण निर्माण करतात. अर्थात एखादे मार्गदर्शक तत्व शासनाने राबवले नाही तर त्या विरोधात आपल्याला न्यायालयात जाता येत नाही, परंतु विविध मार्गांनी शासनावर दबाव आणून धोरण आखण्याचा आग्रह आपण करू शकतो. जर एखादे मार्गदर्शक तत्व शासनाने राबवले नाही तर त्याविरुद्ध आपण न्यायालयात दाद मागू शकत नाही, परंतु ते धोरण, ते मार्गदर्शक तत्व शासनाने राबवावे म्हणून विविध मार्गांनी आपण शासनावर दबाव आणू शकतो आणि ते धोरण, ते तत्व राबवण्यासाठी आपण काय करू शकतो, आग्रह करू शकतो. शासनाने विद्यार्थ्यांसाठी आणखी काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते? तुमच्या मागण्यांची एक सूची तयार करा. तुम्ही केलेल्या मागण्या रास्त आहेत हे कसे पटवून द्याल? आता जसं की काही मार्गदर्शक तत्वे आहेत जी विद्यार्थ्यांसाठी आहेत, तरीसुद्धा तुम्हाला शासनाने आपल्यासाठी काय करावं असं वाटत आहे ते तुम्ही इथे सांगू शकता. शासनांच्या या सुविधांमुळे कोणत्या सुधारणा होतील असे तुम्हास वाटते? आता सार्वजनिक स्वच्छतागृहे ही शासनाची एक सुविधा आहे. त्याच्यामुळे सार्वजनिक जागांमध्ये, आपल्या परिसरामध्ये अस्वच्छता पसरणार नाही. स्वच्छ पाणी पुरवठा, याच्यामुळे आरोग्य अबाधित राहील. कसलेही साथीचे आजार किंवा पाण्यामुळे होणारे आजार पसरणार नाहीत. बालकांचे लसीकरण, याच्यामुळे लहान मुलांना कुपोषण, पोलिओ यासारखे आजार होणार नाहीत आणि लसीकरणामुळे बालकांचे आरोग्य निरोगी राहील. आता पुढे आहे मूलभूत कर्तव्ये. आपण मार्गदर्शक तत्वे पाहिली, पण आता आपण पाहणार आहोत मूलभूत कर्तव्ये. लोकशाहीत नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे त्यांना संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत जागरूक राहावे लागते. हक्कांवर अयोग्य मर्यादा येणार नाहीत याबाबत दक्ष असावे लागते. तर दुसरीकडे काही कर्तव्ये आणि जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. आता लोकशाहीमध्ये नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे ही जबाबदारी की संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत जागरूक राहायचं आहे, त्याचप्रमाणे हक्कांवर अयोग्य मर्यादा येणार नाहीत याची देखील काळजी आपण घ्यावी लागते. आणि दुसरीकडे काही कर्तव्ये आणि काही जबाबदाऱ्या देखील आपल्याला पार पाडाव्या लागतात. जसे हक्क आहेत तसेच कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या देखील आहेत. सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यातून अनेक तरतुदी केल्या आहेत, परंतु नागरिक त्यांची मूलभूत कर्तव्ये जोपर्यंत पार पाडत नाहीत तोपर्यंत शासनाने केलेल्या सुधारणांचे लाभ सर्वांना मिळत नाहीत. आता सगळ्या भारतीय नागरिकांचे कल्याण व्हावे म्हणून संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत, मार्गदर्शक तत्वे यांच्या काही तरतुदी देखील दिलेल्या आहेत, परंतु नागरिक त्यांची मूलभूत कर्तव्ये जोपर्यंत पार पाडत नाहीत तोपर्यंत शासनाने ज्या काही सुधारणा केलेल्या आहेत त्याचा लाभ आपल्याला मिळणार नाही. म्हणजे आपल्याला जर हक्क हवे असतील, तत्वे हवी असतील, तर त्यासाठी आपल्याला कर्तव्यसुद्धा पार पाडावी लागतात. उदाहरणार्थ, स्वच्छ भारत अभियानाखाली शासनाने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवले, परंतु सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याच्या सवयी लोकांनी बदलल्या पाहिजेत.
आता याचंच एक उदाहरण आपल्याला दिलं आहे, जसं की स्वच्छ भारत या अभियानाखाली शासनाने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवले, म्हणजे मार्गदर्शक तत्त्व राबवलं. परंतु सार्वजनिक ठिकाणी जोपर्यंत आपण अस्वच्छता निर्माण करत आहे, तोपर्यंत हे तत्त्व पूर्णपणे राबवलं जाणार नाही आणि या सवयी लोकांनी बदलल्या पाहिजेत. भारतीय नागरिकांना आपापल्या जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये ही पुढीलप्रमाणे आहेत. तर भारतीय नागरिकांनी आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. भारतीय नागरिकांची काही मूलभूत कर्तव्ये आपल्याला दिलेली आहेत. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शांचा, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. आता आपलं मूलभूत कर्तव्य काय आहे, तर प्रत्येक नागरिकाने संविधानाच्या नियमांचे पालन करावे, संविधानातील आदर्शांचा, त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्रध्वजाचा, आपल्या राष्ट्रगीताचा आदर करावा. राष्ट्रध्वजाला आपण कुठेही फेकू नये, त्याचा अपमान करू नये, राष्ट्रगीत चालू असताना आपण सावधान स्थितीत उभं राहावं, अशा प्रकारे आपण आदर करू शकतो. स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे. आता स्वातंत्र्याच्या चळवळीला ज्या काही प्रेरणा दिल्या गेल्या, जसं की काही क्रांतिकारक असतील, नेते असतील, तर ते आपले प्रेरणास्थान होते, तर त्यांच्या आदर्शांचं आपण पालन करावं. देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. तर आपल्या देशाचं सार्वभौमत्व, एकता, अखंडत्व हे जे काही गुण आहेत, तर ते सुरक्षित ठेवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असावं. आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी. तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे, त्या स्वातंत्र्याचं, आपल्या देशाचं रक्षण करून आपण देशाची सेवा करायला हवी. सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. आता आपण सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा, बंधुत्वाची भावना जोपासावी. जसं की स्त्री पुरुषांमधील भेद असेल, जातीभेद असेल, तर हे सगळे विसरायचे आहेत. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा येतील अशा प्रथांचा त्याग करावा. ज्या प्रथांमुळे स्त्रियांना त्यांची प्रतिष्ठा मिळत नाही, तर अशा प्रथांचा त्याग करणंच आवश्यक आहे. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे. तर आपली जी संमिश्र संस्कृती आहे, वेगवेगळ्या संस्कृती आपल्या भारतामध्ये जोपासल्या गेल्यात आणि त्यांचं जतन देखील केलेलं आहे, तर त्याच वारशांचं जतन देखील आपणही करावं. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे, सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी. तर नैसर्गिक पर्यावरण जे आपल्याला मिळालेलं आहे त्याचं जतन करावं, कारण त्याच्यामुळेच आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होतात. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी, म्हणजेच काय, तर प्राण्यांबद्दल, वनस्पतींबद्दल आपल्याला दया हवी. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. तर कसल्याही वेगवेगळ्या ज्या काही प्रथा आहेत ज्यांच्यामुळे आपलं अनिष्ट घडतं, आपल्याला हानी पोचते, तर त्या सगळ्या विसरून आपण वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. एखादी गोष्ट होत असेल तर तिच्या मागे अंधश्रद्धा नाही, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, अशी दृष्टी आपली हवी. सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे, हिंसेचा त्याग करावा. आता सार्वजनिक मालमत्ता म्हणजे थोडक्यात सार्वजनिक जे शासन आपल्याला पुरवतं त्या मालमत्तेचं आपण जतन करायचं आहे, हिंसेचा त्याग करायचा आहे. कसल्याही प्रकारे आपण कोणाला इजा पोहोचवायची नाही आहे. देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. आता देशाची प्रगती करण्यासाठी व्यक्तिगत किंवा सामूहिक कार्यात आपण नेहमी उच्च पातळीला पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा. जर आपली प्रगती झाली तर देशाची प्रगती होते. त्याच्यामुळे आपण आपली प्रगती करता करता देशाची प्रगती करण्याचा नेहमी प्रयत्न करायला हवा. 6 ते 14 वयोगटातील आपल्या पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्याव्यात. 6 ते 14 वयोगटातील शिक्षण म्हणजेच प्राथमिक शिक्षण आपल्या पालकांनी द्यावे आणि प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क आहे. तर आपल्याला खाली काही चित्र दिलेली आहेत ज्याच्यामध्ये वास्तूवर नाव टाकणारा मुलगा.
आता वास्तूवर नाव टाकणारा मुलगा याने काय होतं आहे बरं, तर वास्तू खराब होतात म्हणजे काय, तर ज्या वास्तू आपल्या इतिहासकालीन वास्तू आहेत त्याच्यावर जर नाव टाकलं तर काय होतं, वास्तू हे एक स्मारक आहे आणि ते आपण व्यवस्थित टिकवू शकत नाही, हा संदेश याच्यातून मिळतो. म्हणजे आपलं काय कर्तव्य आहे की सार्वजनिक मालमत्ता आपण मालमत्तेचं जतन करावं, तर ते कर्तव्य आपण इथे पाळायला हवं. लिंबू मिरची लटकवलेली, आता लिंबू मिरची जी लटकवली आहे तर ही काय आहे, थोडक्यात आपण इथे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला हवा आणि ही अंधश्रद्धा सोडून द्यायला हवी. बसची तोडफोड, आता याच्यामुळे सुद्धा सार्वजनिक मालमत्ता म्हणजेच परिवहन महामंडळाचं काय होत आहे, तोडफोड होत आहे. तर इथे आपण आपलं मूलभूत कर्तव्य आठवून सार्वजनिक मालमत्तेचं जतन करावं. तर रस्त्यावर कचरा टाकणारी महिला आपल्याला दिसत आहे, ती सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवत आहे. म्हणजेच काय, तर ही देखील मूलभूत कर्तव्याचं काय करत आहे, मूलभूत कर्तव्ये इथे पाळत नाही आहे. मूलभूत कर्तव्याचं पालन इथे या ठिकाणी करायला हवं. आता याच्या पुढे अजून काही मूलभूत कर्तव्यांची जाणीव करून देणारी आपल्याला चित्रे दाखवलेली आहेत, पण ती या लेसनच्या पुढच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. KCC ऑनलाईन ट्यूशन जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.